नमस्कार बालमित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि रोमांचक विषयाबद्दल जाणून घेणार आहोत, आपली मानवी शरीर संस्था. तुम्ही कधी विचार केला आहे का की आपले शरीर इतक्या अचूकपणे आणि न थकता कसे काम करते? प्रत्येक क्षणाला आपल्या शरीरातील कोट्यवधी पेशी एका मोठ्या टीमप्रमाणे काम करत असतात. आपले मानवी शरीर एका अद्भुत गुंतागुंतीच्या मशीनसारखे आहे, जे जगातील कोणत्याही मशीनपेक्षा जास्त अत्याधुनिक आहे. शरीरातील वेगवेगळे अवयव एकत्र येऊन विशिष्ट कार्य करतात. अवयवांच्या या कार्यसमूहांनाच आपण संस्था, सिस्टम्स असे म्हणतो. चला, आज आपण 3 महत्त्वाच्या संस्थांबद्दल जाणून घेऊया. पहिली आहे रक्ताभिसरण संस्था, सर्क्युलेटरी सिस्टम. या संस्थेचा केंद्रबिंदू आहे आपले हृदय, हार्ट. हृदय कसे दिसते? ते न थकता धडधडत असते. हृदय हे आपल्या शरीरातील पाण्याच्या पंपाप्रमाणे काम करते. ते रक्त पंप करून संपूर्ण शरीरात पाठवते आणि या रक्ताला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्याचे काम रक्तवाहिन्या, ब्लड वेसल्स करतात, ज्या ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक तत्वे पोहोचवतात. आता दुसरी महत्त्वाची संस्था श्वसन संस्था, रेस्पिरेटरी सिस्टम. या संस्थेशिवाय आपण एका क्षणासाठीही जगू शकत नाही. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपले फुफ्फुसे, लंग्स एका फुग्याप्रमाणे फुगतात आणि श्वास सोडताना ते पुन्हा लहान होतात. श्वसन संस्थेच्या मदतीने आपण प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन आत घेतो आणि शरीरात तयार झालेला विषारी कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. आपले फुफ्फुसे आणि श्वासनलिका, विंडपाईप एकत्र येऊन हे महत्त्वाचे काम करतात. आणि शेवटची पण सर्वात आवश्यक संस्था पचन संस्था, डायजेस्टिव्ह सिस्टम. ही संस्था आपल्याला ऊर्जा देते. तुम्ही जे काही खाता ते तोंडातून सुरू होऊन एका लांब प्रवासावर निघते. हा प्रवास पचन संस्थेचा असतो. पचन संस्थेचे मुख्य काम म्हणजे खाल्लेल्या अन्नाचे लहान तुकड्यांमध्ये रूपांतर करून त्यातील पोषक तत्वे शोषून घेणे आणि त्यांना ऊर्जेत एनर्जी बदलणे. या कामात जठर, स्टमक आणि आतडे, इंटेस्टिन्स हे महत्त्वाचे अवयव आहेत. तर बालमित्रांनो, तुम्ही पाहिलं की आपले शरीर किती आश्चर्यकारक आहे. या सगळ्या संस्था 24 तास काम करत असतात. रक्ताभिसरण, श्वसन आणि पचन संस्था वजा या तिन्ही संस्था एकमेकांच्या मदतीने काम करतात आणि आपल्याला निरोगी ठेवतात. त्यामुळे आपण आपल्या या अद्भुत मशीनची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी योग्य आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा. तुम्हाला मानवी शरीर संस्था समजून घेण्यात मजा आली असेल अशी आशा आहे. पुढील व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.